आजच्या मननामध्ये मतैकृत शुभवर्तमान याचा 26वा अध्याय आणि वचन 17 पासून मी वाचतो. मॅथ्यू चॅप्टर 26 वर्स 17. शेवटले भोजन. नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, आपणाकरिता वलांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी, म्हणून आपली इच्छा आहे. त्याने म्हटले, नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतात, माझी वेळ जवळ आली आहे. मी आपल्या शिष्यांसह तुमच्या येथे वलांडण सण करतो. मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वलांडणाची तयारी केली. वचन 20. संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यांसह भोजनास बसला. ही घटना मार्क मध्ये पण आहे, लूक मध्ये पण आहे आणि योहानामध्ये देखील आहे. चारही शुभवर्तमानामध्ये शेवटले भोजन याची घटना प्रभू पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये त्याच्या संतांच्या द्वारे लिहित आहे. आणि आपण पाहतो की मार्काच्या शुभवर्तमानामध्ये 14वा अध्याय, लुकाच्या शुभवर्तमानामध्ये 22वा अध्याय आणि योहानाच्या शुभवर्तमानामध्ये 13वा अध्याय यामध्ये हे शेवटले भोजन नमूद केलेले आहे. आणि आजच्या या मननामध्ये आपण योहानकृत शुभवर्तमान 13वा अध्याय यातून काही गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी माझ्याबरोबर तुम्ही योहानकृत शुभवर्तमान 13वा अध्याय आणि वचन 1 ते 4 मध्ये जी घटना प्रभूने नमूद केलेली आहे ती आपण पाहण्याचा प्रयत्न करू. योहान 13 आणि वचन 1 ते 4 हेच वलांडणाचं भोजन आहे. परंतु ह्या घटनेमध्ये, ह्या लिखाणामध्ये योहान अजून काही गंभीर गोष्टी आम्हाला सांगत आहे. वलांडण सणापूर्वी असे झाले की येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनाचा मुलगा यहुदा इस्करियत याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होते वेळी येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधिलेल्या रुमालाने ते पुसू लागला. तेच शेवटले वलांडण भोजन, ते माडीवरचं भोजन आम्हाला या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून आजच्या ह्या संदेशाला मी शीर्षक देऊ इच्छितो, माडीवरच्या खोलीतील अद्भुत ख्रिस्त, वंडरफुल क्राइस्ट इन द अप्पर रूम. आणि त्या खोलीतील, माडीवरच्या खोलीतील त्या ख्रिस्ताच्या अद्भुत कार्याकडे आपण काही वेळ लक्ष देणार आहोत. आणि जसं गीतकार म्हणतो की नव्याने ख्रिस्त कळू दे, तुझ्या मंदिरी पाय वळू दे. खरोखर उद्या जे आपण देवाच्या मंदिरात जाणार आहोत तो नव्याने तो ख्रिस्त समजण्यासाठी आजचा हा संदेश निश्चित आपल्याला उपयोगी ठरणार आहे. आणि म्हणून या 13व्या अध्यायातील 4 आणि 5 या वचनाकडे आपण पुन्हा लक्ष देऊ. येशू भोजनावरून उठला. भोजन होते वेळी प्रभू येशू ख्रिस्त भोजनावरून उठला. पहिला मुद्दा या ठिकाणी आम्हाला दिसतो, नम्र झालेला ख्रिस्त. किती जण जेवायला बसले होते? प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर 12 जण जेवायला बसलेले होते. परंतु भोजन करते वेळी फक्त एक व्यक्ती, तो म्हणजे त्यांचा गुरु, इस्रायलचा राजा प्रभू येशू ख्रिस्त, जो तारणारा, तो भोजनावरून उठला. प्रियांनो, का उठला? त्याचं पुढे आम्हाला दिसतं की त्या 12 जणांचे पाय धुण्यासाठी. प्रियांनो, नम्र होण्यासाठी, उत्स्फूर्त किंवा प्रतिसाद त्यांना भेटावा किंवा त्यांना एक चांगलं धडा शिकवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्या स्थानावरून उठला. त्याने आपलं स्थान रिक्त केलं. प्रियांनो, फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 5 आणि 7 या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सांगत असताना देवाचा दास पाऊल लिहितो, अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायी असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठायी जी चित्तवृत्ती होती ती आमच्यामध्ये देखील असावी अशी प्रभूची इच्छा आहे. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही. तर काय केलं त्याने? त्याने आमच्या सारखे मनुष्य प्रतिरूपाचे होऊन स्वतःला रिक्त केले आणि आमच्यासारखे स्वरूप त्याने धारण केले.
जो प्रभू येशू ख्रिस्त देवाच्या स्वरूपाचा होता तो आमच्या स्वरूपाचा झाला. तो देवाच्या स्वरूपाचा असून जे लाभ होते ते लाभ त्यांनी मानले नाही, तर तोच त्याने रिक्त केलं. रिक्त केलं म्हणजे काय प्रियांनो? त्या स्वर्गीय स्थान त्यांनी रिक्त केलं. स्वर्गामध्ये त्याचं असलेलं सिंहासन त्याने रिक्त केलं आणि आमच्यासारखा आम्हाला परिचित असं दर्शन त्याने दिलेलं आम्ही पाहतो. त्याने आपलं स्वर्गीय स्थान सोडलं. माडीवरच्या खोलीमध्ये तो बसला होता प्रियांनो, परंतु बसलेल्या अवस्थेमध्ये एका महत्वाच्या कार्यासाठी तो उठलेला आहे. एक शमूएल त्याच्या 15व्या अध्यायामध्ये 22 आणि 23व्या वचनामध्ये शमूएल प्रभू पासून आलेला संदेश शाऊलाला सांगत असताना शमूएल शाऊलास म्हणतो काय, की परमेश्वराने तुला राज्यपदावरून झुगारून दिले आहे. अवज्ञा केली होती शाऊलाने, म्हणून देवाला राग आला आणि म्हणून देवाने सिंहासनावरून, इस्रायलाच्या सिंहासनावरून शाऊलाला बाहेर काढले किंवा उतरविले. आणि अध्याय 16 मध्ये आम्ही पाहतो की दाविदाला परमेश्वराने काय केलेलं आहे, राजा म्हणून निवडला आहे. परंतु आम्हाला सर्व माहिती आहे, वृत्तांत माहिती आहे की शाऊलाने आपलं स्थान सोडलं का? त्याने आपलं सिंहासन सोडलं का? नाही सोडलं प्रियांनो. मरोस्तवर त्याने इस्रायलाचं राज्यपद सोडलं नाही. प्रभूने 15व्या अध्यायात तर त्याला काढलं, परंतु मृत्यूपर्यंत त्याने इस्रायलाचं सिंहासन सोडलं नाही. काय दिसतं प्रियांनो? मनुष्य आपलं राज्यपद सोडत नाही, मनुष्य आपलं उच्च पद सोडत नाही. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त शास्त्री पुरुषांविषयी काय लिहितो, की ते मोशेच्या आसनावर बसलेले आहेत. मोशेने जे काही सांगितलं ते शिकवतात, पण आचरणात आणत नाही. त्यांना जेवणावळीमध्ये श्रेष्ठ स्थान, बाजारपेठेमध्ये त्यांना सलाम लागतो. प्रियांनो, मनुष्याला श्रेष्ठ स्थान पाहिजे. प्रभू आज आम्हाला शिकवत आहे की भोजन करते वेळी मी भोजनावरून उठलो म्हणजे काय, मी स्वतःला नम्र केलं. प्रियांनो, आधी नम्रता आणि मग आम्हाला मान्यता मिळते प्रियांनो. आणि प्रभू आम्हाला सांगतो की आम्ही नम्र होणे अतिशय महत्वाचं आहे. माडीवरच्या खोलीतील अद्भुत ख्रिस्त काय आहे, तो नम्र झालेला आहे प्रियांनो. दुसरी गोष्ट आपण पटकन पाहूया. त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, वचन 4, येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली. त्याच्या वस्त्रांविषयी योहान लिहित आहे. प्रभूने आपली बाह्य वस्त्रे काढली. वस्त्रे आम्हाला काय दाखवतात? वस्त्रे आम्हाला आमची ओळख दाखवतं. आमची ओळख काय आहे? वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळे वस्त्र, आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळी वस्त्र, आणि त्या वस्त्रावरून हा कोणत्या राज्याचा आहे ही आम्हाला ओळख होती. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचं वस्त्र हे अद्भुत होतं. जसं आम्ही पाहतो उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये 41वा अध्याय 40 ते 42 वचनामध्ये, ज्यावेळेस योसेफाला फारोने सर्व अधिकार दिले, त्यावेळेस प्रथम फारोने काय केलं, आपली मुद्रिका त्याच्या बोटामध्ये घातली. त्याच्यानंतर काय केलं, तलम तागाची वस्त्रे त्याला लेवली. म्हणजे काय, जो तुरुंगातून आलेला होता त्याची वस्त्रे तुरुंगातल्या बंदिवानाची होती प्रियांनो. परंतु जसा फारोच्या तो मनासारखा झाला, फारोने आपले अधिकार त्याला दिले, त्या प्रथम त्याचे वस्त्र त्यांनी बदलले. कारण ते वस्त्र जर तुरुंगातले वस्त्र घालून जर तो रथामध्ये जरी बसला असता तरी त्याची ओळख बंदिवानाची होती. परंतु फारोने त्याची वस्त्र बदलले म्हणून त्याची ओळख बदलली प्रियानो. योसेफ हा तिकडचा अधिकारी झाला. योसेफाच्या अंगावर अधिकाराची वस्त्रे आम्हाला दिसतात. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताची वस्त्रे ती अधिकाराची तर होतीच, पण सामर्थ्याने भरलेली होती. ती रक्तस्राव स्त्री तुम्हाला माहित असेल. ती रक्तस्राव स्त्री त्या गर्दीमध्ये जाण्याच्या अगोदर आपल्या मनाशी म्हणत होती, मी या गर्दीत शिरेल आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवेल. आणि तसंच झालं की ती शिरली आणि त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले आणि आम्ही पाहतो त्या बहिणीचा रक्तस्राव बरा झाला. प्रियांनो, ती बरी झाली. ते अधिकाराचं वस्त्र होतं एवढंच नाही, ते सामर्थ्याचं वस्त्र होतं. प्रभू या ठिकाणी काय सांगत आहे की मी उठलो खरा, परंतु मी माझे अधिकार, माझं सामर्थ्य सर्व काही बाजूला ठेवून मी नम्र होऊन त्याचा त्याग करून मी पाय धुवावयास उठलेलो आहे. प्रियांनो, आज मी कोणत्याही पदावर असो, माझे कोणतेही अधिकार जगातले असो, परंतु मंडळीत जात असताना प्रभू म्हणतो ते सर्व अधिकार
सर्व पद आम्ही त्या दरवाजाच्या बाहेर काढून प्रभू समोर नम्र आणि लीन होऊन पुढे जाणं गरजेचं आहे. आणि देवाचे आभार मानू, आपल्या प्रत्येकाच्या मंडळीमध्ये आम्ही सर्वजण एक होऊन प्रभूची सेवा करीत आहोत. पहिला मुद्दा आम्ही पाहिला की नम्र झालेला ख्रिस्त. दुसरा मुद्दा आम्ही पाहिला की तो त्याग करणारा ख्रिस्त, की आपले बाह्य वस्त्र काढून नम्र आणि लीन झालेला आहे. तिसरा मुद्दा आपण पटकन पाहूया. त्याच ठिकाणी असं लिहिलेलं आहे, येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. दिन झालेला ख्रिस्त आम्हाला या ठिकाणी दिसतो. बाह्य वस्त्रे काढली, पण रुमाल त्याने कमरेला बांधला. प्रियांनो, रुमाल ज्यावेळेस आम्ही पाहतो तर आपल्या ह्या सर्व वेशभूषेमधील सर्वात लहान असा तो अंग असलेला वस्त्र आम्हाला दिसतं. किंबहुना त्याची किंमतही फार कमी आहे प्रियांनो. आणि म्हणून एक जर रुमाल हरवला तर काही नाही, दुसरा रुमाल आमच्याकडे असतो. तो रुमालाविषयी म्हणतो की तो जी किंमत कमी आहे. आणि ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने ज्याची किंमत कमी आहे तो आपल्या शरीराला गुंडाळलेला आहे. म्हणजे काय? तो आमच्यासाठी दीन झाला. 2 कोरिंथ 8 अध्याय वचन 9 मध्ये प्रभूचा दास म्हणतो पाऊल, तो धनवान असता, कोण? प्रभू येशू ख्रिस्त धनवान असता तुम्हाकरिता आम्हाकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. तेनो जो धनवान होता, ज्याचा स्वर्ग, ज्याची पृथ्वी, ज्याचं सर्वस्व होतं, तो तुमच्या आणि माझ्यासाठी दरिद्री झाला, तो दीन झाला. तो रुमाल काय दाखवतो? त्याचं अस्तित्व दाखवतो. तो दीन झालेला आम्हाला दिसतो. आणि मग आम्ही पाहतो की त्याच्या दारिद्र्याने आज तुम्ही आणि मी धनवान झालो. कसे? स्वर्गीय नागरिकत्व आम्हाला मिळालेलं आहे, ते अधिकार मिळालेले आहेत, ते धनवान असे आम्ही झालेलो आहोत. लूका शुभवर्तमानामध्ये ज्यावेळेस त्या प्रभूचं आगमन होतं 2 अध्यायामध्ये 7व्या वचनामध्ये, की योसेफ आणि मरिया हे वन फिरत होते प्रियांनो. आणि प्रभूचं वचन सांगतं की प्रभूच्या आगमनासाठी उतार शाळेत जागा देखील नव्हती. आणि मग आम्ही पाहतो की गायीच्या गोठ्यामध्ये त्या गव्हाणीत असलेलं बालक आम्हाला दिसतं. प्रियांनो, काय परिस्थिती आहे! एवढा दिन होणं की रुमाल तर बांधला एवढं नाही, त्याचं आगमन देखील त्या दीनतेने झालेलं आहे प्रियांनो. कोणत्या राज्यवाड्यात तो आलेला नाही, कोणत्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या घरात आला नाही, एक साधारण मनुष्याच्या, साधारण कुटुंबाच्या घरात तो आला. आणि एवढंच नाही तर गायीच्या गव्हाणीत तो दिसला खरा, परंतु तो जन्म कुठे झाला प्रभू अजूनही सांगत नाही. फक्त एवढंच सांगतो, उतार शाळेत देखील उतरावयास त्यांना जागा मिळाली नाही. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला मंदिरात घेऊन आले त्यावेळेस आम्ही पाहतो पोल्याची पिले ते अर्पणासाठी घेऊन आले. त्यांच्याकडे बकरा देखील किंवा गोरा देखील नव्हता प्रियांनो. ते दीनतेचं चित्र दिसतं, ते दारिद्र्याचं चित्र दिसतं. अतिशय गरीब होऊन ते एकदम शेवटचं अर्पण, ज्यांना काहीच करता येत नाही, तर होल्याची पिले तरी घेऊन या असं प्रभू म्हणत आहे. आणि म्हणून आमचा प्रभू इतका दीन झाला की मत्तई शुभवर्तमान 8 अध्याय 20 वचनामध्ये प्रभू लिहित आहे, खोकडास बिळे आणि आकाशातील पाखरास घरटी किंवा कोठी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण किंवा जागा देखील नाही. खरोखर प्रियांनो, आमचा प्रभू आमच्यासाठी दीन झाला. माडीवरच्या खोलीमध्ये आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि त्याने रुमाल कमरेस बांधला. तिसरा मुद्दा, प्रभू येशू ख्रिस्त माडीवरच्या खोलीमध्ये दीन झाला. प्रभू आज आम्हाला उत्तेजन देत आहे की ती माडीवरची खोली म्हणजे मंडळी, त्या ठिकाणी आम्ही दीन होणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच वाक्यामध्ये त्या ठिकाणी असं लिहिलं आहे, रुमाल घेऊन कमरेस बांधला. कमरेस बांधला म्हणजे काय प्रियांनो? प्रभू येशू ख्रिस्ताचं त्या ठिकाणी कार्य करत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने तो रुमाल कमरेस बांधला. म्हणजे तयार असलेला ख्रिस्त. कमरेला बांधणे म्हणजे काय? की आम्ही तयार होतो. पहा, आपण सार्वजनिक नळावर काही भांडणे पाहिली असेल प्रियांनो. काही 2 स्त्रियांमध्ये भांडणे चालू असतात. शब्दाची चकमक झाल्यानंतर हातापायाला आल्या स्त्रिया प्रथम काय करतात? आपल्या साडीचा पदर
कमरेला खोचतात. म्हणजे काय, आता युद्धास तयार आहे आणि मग युद्ध चालू होतं. हे पाहिलं असेल प्रियांनो. आमचं युद्ध मनुष्याबरोबर नाही, आमचं युद्ध त्या सैतानाबरोबर आहे. आम्हाला युद्धास तयार व्हायचं आहे प्रियांनो. आणि इफिसकरास पत्र 6 अध्याय 11 आणि 14 वचनामध्ये आम्हाला प्रभू म्हणतो, सैतानाच्या डावपेचा पुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून अनेक गोष्टी सांगितल्या. पण 14 वचनामध्ये तो म्हणतो, आपली कंबर सत्याने कसा. आम्ही योद्धे आहोत प्रियांनो. आम्हाला आमची कंबर सत्याने कसायची. आम्हाला त्या युद्धास तयार व्हायचं प्रियांनो. प्रियांनो, अनेक वेळा आम्हाला दिसतं, आपण ज्यावेळेस दुःखित कुटुंबामध्ये जातो, एखादी व्यक्ती प्रभूकडे गेलेली असते, त्यावेळेस ते अतिशय गळून गेलेले असतात. मग काय म्हणतो आपण, की त्यांची कंबर गळाली असेल. कारण कंबर जर गळाली प्रियांनो, तर प्रभू कोणताही मनुष्य उभा राहू शकत नाही, तो गळून जातो प्रियांनो. म्हणून प्रभू म्हणतो, तुम्ही तुमची कंबर कसा. प्रभू येशू ख्रिस्ताने माडीवरच्या खोलीमध्ये त्या रुमालाने आपली कंबर कसली का, कारण एका मोठ्या युद्धाला त्याला सामोरे जायचं होतं. ज्यावेळेस आम्ही पाहतो योहान शुभवर्तमान 7 अध्याय 30 वचनामध्ये प्रभूचा दास म्हणतो, तोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती. परत 8 अध्याय 20 वचनामध्ये तोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती. परंतु 18 अध्यायामध्ये 3 वचनापासून आम्हाला दिसतं, जसं गेतशेमने बागेतून तो बाहेर आला, ती वेळ आली आहे प्रियांनो. परंतु त्या वेळेसाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त माडीवरच्या खोलीमध्ये कंबर कसून तयार झाला होता प्रियांनो. त्या वधस्तंभावर एक आत्मिक युद्ध, ते पापाविरुद्ध युद्ध, विरुद्ध लढणं, यासाठी आमचा प्रभू तयार झालेला आहे. प्रियांनो, प्रश्न हा आहे तुम्हाला आणि मला, की त्या सैतानाविरुद्ध लढण्यासाठी आज आम्ही तयार आहे का. तो प्रभू येशू ख्रिस्त म्हटलेला सत्याने आम्ही आमची कंबर कसलेली आहे का. प्रभू येशू ख्रिस्त जो माडीवरच्या खोलीमध्ये अद्भुत कार्य करणारा, वंडरफुल क्राइस्ट इन द अप्पर रूम. 4था मुद्दा, तो तयार आहे. आम्ही तयार आहोत का. पटकन 5व्या मुद्द्याकडे आपण येऊ. काय लिहिलेलं आहे तिथे, वचन 5, योहान शुभवर्तमान 13 अध्याय वचन 5. मग तो गंगाळात पाणी घेऊन ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते क्षमा करा. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. या ठिकाणी 5वा मुद्दा, प्रीती करणारा ख्रिस्त. मग त्याने गंगाळात पाणी ओतले, ओके, आणि शिष्यांचे पाय धुवू लागला. शिष्यांचे पाय धुवू लागला म्हणजे किती शिष्य होते, 12 शिष्य होते. त्याने 12 शिष्यांचे पाय धुतले. परंतु 12 शिष्यांमध्ये त्याचा शत्रू कोण होता. आमच्या मनात पटकन येईल, यहुदा इस्करियोत, तो शत्रू होता. परंतु वचन त्याच्यावरच थांबत नाही प्रियांनो. रोमकरास पत्र 5 अध्याय वचन 10 मध्ये प्रभू म्हणतो, कारण आपण शत्रू असता देवाबरोबर त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला आहे. आमच्या मनामध्ये पटकन यहुदाचं नाव येतं, परंतु वचन सांगतं आम्ही प्रत्येक जण शत्रू होतो. तेथे प्रत्येक जण म्हणजे 12च्या 12 जण देवाचे शत्रू होते. देवाला गौरव देण्यास उणे पडलेले, पापात बरबटलेले असे प्रत्येक जण ते देवाचे शत्रू होते. त्या प्रत्येक शत्रूचे प्रभू येशू ख्रिस्ताने पाय धुतले. तो प्रीती करणारा आहे. निश्चित यहुदा त्याला धरून देणार होता, एक वेगळी गोष्ट. परंतु देवाच्या वचनानुसार 12च्या 12 हे शत्रू होते. आज तुम्ही आणि मी देखील शत्रू होतो, परंतु त्याच्या मृत्यूच्या द्वारे देवाबरोबर समेट झाला आणि आम्हाला देवाची मुले होण्याचा अधिकार मिळालेला आहे. 12 शत्रूंचे पाय धुणारा, 12 शत्रूंवर प्रीती करणारा आपला प्रभू येशू ख्रिस्त माडीवरच्या खोलीमध्ये दिसत आहे. 6वा मुद्दा, त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, कमरेस बांधलेल्या रुमालाने ते पुसू लागला. परिपूर्ण ख्रिस्त, परफेक्ट क्राइस्ट. काय लिहिलेलं आहे, 12 शिष्यांचे पाय धुतले, एवढ्यावरच थांबला नाही तो. त्याने ते आपल्या कमरेला बांधलेल्या रुमालाने पुसले. काय दिसतं प्रियांनो, जर ते ओले राहिले असते, पुन्हा त्यांचे पाय जमिनीवर आले असते, पुन्हा जमिनीची धूळ त्यांच्या पायाला लागली असती, पुन्हा ते पाय मलिन झाले असते. प्रभूची ही इच्छा नाही. एकदा त्यांना धुतलं,
तर त्यांना शुद्ध करणं, शुद्ध केलेले लोक पुन्हा मलिन होणे ही प्रभूची इच्छा नाही. प्रभूने त्यांचे पाय देखील पुसले प्रियानो. परफेक्ट क्राइस्ट प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी असं लिहिलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने पाय पुसले. प्रभूच्या वचनामध्ये आम्हाला दिसतं की गेतशेमने बागेमध्ये त्याला धरण्यात आलं, मग त्याला वधस्तंभावर खेळण्यात आलं, डोक्यापासून पायापर्यंत तो लहूलहान झाला, त्याने सर्व काही परिपूर्ण केलं. परंतु देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे की रक्त ओतल्यापासून पापांची क्षमा नाही, आमची पापांची क्षमा झाली. परंतु एक गोष्ट अशी होती की देवाचं वचन सांगतं की कुणीही नीतिमान नाही, एक देखील नाही. त्यामुळे आम्ही नीतिमान गणलो नाही. परंतु रोमकरास पत्र 4 अध्याय वचन 25 मध्ये देवाचं वचन सांगतं आमच्या अपराधांमुळे त्याला मारावयास धरून देण्यात आले व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो मृत्यूतून उठला. त्याच्या पुनरुत्थानामुळे मृत्यूतून उठलेला ख्रिस्त आम्हाला दिसतो, म्हणून तो परिपूर्ण आहे. आज आपण माडीवरच्या खोलीतील अद्भुत ख्रिस्त पाहिला, वंडरफुल क्राइस्ट इन द अप्पर रूम. पहिला मुद्दा नम्र झालेला ख्रिस्त, दुसरा मुद्दा त्याग करणारा ख्रिस्त, तिसरा मुद्दा दीन झालेला ख्रिस्त, चौथा मुद्दा तयार असलेला ख्रिस्त, पाचवा मुद्दा प्रीती करणारा ख्रिस्त आणि सहावा मुद्दा परिपूर्ण ख्रिस्त. देवबाप करो हा माडीवरचा खोलीतील ख्रिस्त पुन्हा एकदा नव्याने समजण्यास उद्या प्रभू आम्हाला सहाय्य करो. आमेन.